सर्वांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य स्टेट्स आणि ऑल कामगार संघटनात्मक काम सातत्याने गेली 12 वर्ष सेवेत राहून केले आणि 1.5-2 वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंतावरून प्रभावीपणे सर्व वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 या सर्व कर्मचारी वर्गांसाठी प्रभावीपणे काम महाराष्ट्र म्युनिसिपल युनियनचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने एस रविराज रवींद्र चांगो शिंदे करत आहे. सर्वांचं प्रथम इन डिजिटल मीडिया, इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जे स्वतःचं महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं स्वतःचं चॅनल आहे, जे स्वतःच्या चॅनलवर स्वतःचे मतपरिवर्तन करण्यासाठी आपण मत मांडतो. सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक समाजातील घडामोडी, राजकीय घडामोडी आणि तांत्रिक म्हणजे मी एक अभियंता आहे आणि अभियंता सेवानिवृत्तीनंतर या संपूर्ण बिझनेस विभागामध्ये एक तांत्रिक कन्सल्टंट, तांत्रिक अधिकारी म्हणून मी वावरतो, खाजगीरित्या काम करतो. त्यामुळे एक तांत्रिक विश्लेषक या अर्थाने मी तुमच्याशी संबोधतोय. तर प्रथमतः दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा आणि संपूर्ण ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्ष 1.5 वर्ष सातत्याने थकीत वेतनाबाबत देणारा लढा यशस्वी करून त्याचा काही भाग जो पहिला दुसरा हप्ता देण्यास प्रशासनाला भाग पाडलं. 540 कोटी रुपये प्रशासनाला वाटायला लागले, भाग पाडले आणि आता जवळजवळ 25 कोटी रुपये सर्व ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस रूपाने 24,500 रुपये प्रशासनाकडून सातत्याने गेली 6 महिने हा प्रशासनाचा बोनसबाबत लढा. 3 महिन्यापासून तीव्र अर्धनग्न आंदोलन, आत्मधनाचा प्रश्न, उपोषणाचा प्रश्न, अनेक नाना तऱ्हेचे लोकशाही मार्गाचे आंदोलनं या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवर रवींद्र शिंदे प्रभावीपणे, जे त्यांचे वडील चांगोजी शिंदे, वडील आमचे दिवंगत कामगार चांगोजी शिंदे हे सतत लोकांना, कामगारांसाठी, संघर्षासाठी रस्त्यावर उतरायचे. तेच आंदोलन एक मी अधिकारी राहून, वर्ग 1 दर्जाचा अधिकारी राहून आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. मग ते अर्धनग्न असो आंदोलन किंवा रस्त्यावर ठिय्या आंदोलन, या सर्व सहभागामध्ये कामगारांच्या प्रश्नासाठी सहभाग घेतो. कामगार हा माझा आत्मा आहे, कामगार हा माझा जीव आहे, कामगार हा माझा प्राण आहे. हे वडिलांचे ध्येय धोरण आज आम्ही पुढे चालवत आहोत. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे आणि आंबेडकरी चळवळ जी वडिलांनी 80, 60, 70च्या 80च्या दशकापासून तीव्रपणे राबवली, ती चळवळ रवींद्र शिंदे राबवत आहेत. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन कामगार संघटनेबरोबर आंबेडकरी चळवळ, ब्लू पॅन्थर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती, बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती स्थापना 1981, प्रस्थापित खजिनदार, जो न्याय हक्काने मिळालेला अधिकार, सेक्रेटरी, अध्यक्ष, स्वतंत्र प्रभार मला मॅजिस्ट्रेट ऑफ धर्मादाय आयुक्तांना दिल्यानुसार प्रभावीपणे काम करत आहे. वडिलांचं राहिलेलं स्वप्न बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती याच जागेवर बौद्ध विहारच हे लवकरच पूर्ण करायचं आहे आणि या नवीन वर्षामध्ये हे ध्येय धोरण मी आखणार आहे. आणि नुसतं बौद्ध विहार नाही होणार आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल करण्याबाबतचं मी सुचवात केलेला आहे आणि ते करणार आहे. त्याच्याबाबत अभ्यास, सर्वेक्षण सगळीकडे चालू आहे आणि ते मी करत आहे. तर हा आहे रवींद्र शिंदेचा गेल्या सेवानिवृत्त 2 वर्षाचा प्रभावी कार्यक्रम, जो 12 वर्ष 6 डिसेंबर 2012 रोजी 6 डिसेंबर या 2012 रोजी दिवंगत कामगार नेते चांगोजी शिंदे यांचं निर्माण झालं. म्हणजे निर्माण कुणाच्या दिवशी होतं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिवशी होतं. म्हणजे त्यांना कार्याची मिळालेली पोचपावती आहे, नशीबवान माणूस आहे.
आणि त्यांच्या मरणोत्तर लोकांनी त्यांना गौरव पुरस्कार दिलेले आहेत. मरणोत्तर म्हणजे एवढं प्रभावी काम आहे काकू शिंदेचं, ते जिवंत ठेवण्याचं काम आज रवींद्र शिंदेने केलं. एवढंच मला सांगायचं आहे. दिवाळीच्या दिवशी शुभेच्छा आणि बोनस सर्वांना काल जाहीर झाला, आज उद्यापर्यंत खात्यामध्ये जमा होईल. तरी प्रशासनाचं काम कुठलीही स्वार्थ भावना प्रशासनाकडून कुठलीही स्वार्थ भावना न ठेवता प्रभावीपणे राबविणारे एकमेव रवींद्र शिंदे आहेत. असंख्य युनियन असतील, असंख्य संघटना असतील, ते काम करत असतील त्यांच्या परीने, परंतु महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं हे काम रवींद्र शिंदे एक अभियंता राहिले, कार्यकारी अभियंता प्रभावीपणे राबवत आहे आणि निस्वार्थी राबवत आहे. त्यात कुठल्याही 5 पैशाचे कुठल्याही कामगारांकडून देणे घेणे नाही. हा प्रभावीपणे निस्वार्थ काम आहे. निस्वार्थ काम आहे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे, तथागतांना अपेक्षित आहे, शांतीच्या मार्गदर्शक गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजाचं काम हेच खरं अपेक्षित आहे. ते रवींद्र शिंदे करतोय. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.